आपण बघत आहात आवाज कसमादेचा। राज्यात युरिया खताची टंचाई असताना काळ्या बाजारात युरियाची अवैध विक्री सुरू असल्याचा मोठा प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे। लासलगाव येथे पोलीस आणि जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत तब्बल 19 लाख रुपयांचा युरिया जप्त करण्यात आला असून 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। राज्यात शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा जाणवत असतानाच दुसरीकडे अनुदानित युरियाचा काळा बाजार सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद कृषी विभागाला मिळत होत्या। या तक्रारींची दखल घेत जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने लासलगाव परिसरात सापळा रचला। भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विंचूर येथील एका कांद्याच्या खळ्यात लातूर येथून आलेल्या अनुदानित युरियाच्या गोण्या विना अनुदानित गोण्यांमध्ये बदलण्याचे काम सुरू होते। याचवेळी पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 761 गोण्या युरिया जप्त करण्यात आला। या खताची विना अनुदानित बाजार मूल्य सुमारे 19 लाख रुपये असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। या प्रकरणात 4 संशयित आरोपींना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी सुरू आहे। संबंधितांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। खतांच्या टंचाईच्या काळात अनुदानित युरियाचा काळा बाजार करण्याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। या कारवाईमुळे अशा प्रकारचे अवैध रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत। गेले 2-3 दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होतोय आणि त्याच्यात युरियाची मागणी वाढलेली आहे। त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाच्या वितरणावर लक्ष देऊन होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने जे काही युरियाचा काळा बाजार केला जातो तो विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळा बाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या। लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता। त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे। किती रुपये किमतीचे मूल्य आहे? त्याची बाजार मूल्य 266 रुपये जरी असला तरी तो अनुदानित आहे आणि 2100 रुपये त्याची पूर्ण प्राईज असते। त्या हिशोबाने जर विचार केला तर तो बरीच मोठी किंमत त्याची 19-20 लाखाच्या जवळपास त्याची किंमत आहे।